राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रिलेव्हन्स संपत चाललेला आहे. त्यामुळे राज ठाकरे कुणावर बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं याने आता फार महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल असं वाटत नाही. महाराष्ट्रातली जनताच काय, मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता ही गोष्ट यूज टू झालेली आहे की राज ठाकरे एरवी भाजपच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात, पण जेव्हा कधी निवडणुका जवळ येतात त्यांच्या भूमिका आपोआप प्रो बीजेपी होतात. आत्तासुद्धा ज्या काही तुम्ही भेटीगाठी दाखवायचा प्रयत्न करताय त्या सगळ्या पुन्हा एकदा महापालिका इलेक्शन आणि त्या सगळ्या संबंधाने असू शकतात, हरकत नाही. ठाकरे पक्षाच्या नेत्या ज्या आहेत सुषमा अंधारे त्यांची प्रतिक्रिया या भेटीवरची आपण सध्या पाहिलेली आहे. अनेक महत्त्वाचे प्रश्न किंवा त्यांनी सुद्धा याबद्दल उपस्थित केली, आपली प्रतिक्रिया सांगितलेली आहे की नेमकं त्या भेटीकडे कसं बघतायत. तर एकीकडे आपण हे दृश्य पाहतोय की राज ठाकरे यांच्या भेटीला देवेंद्र फडणवीस आले, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का असाही प्रश्न राज्याच्या राजकारणात विचारला जातोय. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येणं ही काळाची गरज असल्याचं पुण्यात असे बॅनर्स लागल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे बॅनर्स सध्या पुण्यामध्ये झळकलेले पाहायला मिळत आहेत. पुण्यात राजकीय नेत्यांचे फ्लेक्स किंवा बॅनर हे काही नवीन नाहीत, मात्र आता थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं असा फ्लेक्स जो आहे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत असलेल्या टिळक रोडवर हा बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आमचे दैवत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे आणि त्यांच्या बाजूला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बसलेले असल्याचा जो फोटो आहे. या फ्लेक्स संदर्भात आणि या दोन्ही भावांच्या एकत्र येण्यासंदर्भात तुमचं मत काय आहे हे देखील कळवण्यासाठी ज्या व्यक्तींनी हा फ्लेक्स लावला आहे त्यांनी स्वतःचा नंबरसुद्धा दिलेला आहे. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. तर पुण्यातली ही सगळी बॅनर्स आपण आताच पाहिलं की पुण्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं असे बॅनर्स लागलेले आहेत. खरं तर एकीकडे मनसे पुन्हा एकदा भाजप सोबत जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय आणि त्याला कारण आहे शिवतीर्थावरची ही भेट ही मुंबईत भेट होतीये, तर दुसरीकडे पुण्यात नेमकं बॅनर्स लागले. तर आपण या पक्षाबद्दल बोलताना, महायुती सरकारबद्दल बोलत असताना यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष. यांच्या संदर्भात अजित पवारांनी सुद्धा राज ठाकरेंसंदर्भात काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया दिली होती. ते नेमकं काय म्हणाले होते तेही पाहूयात. आम्हाला ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 17 जागा मिळाल्या, 31 जागा मिळाल्या नाही, त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही. आमची एक जागा आली, आम्ही काय करायचं. अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता. त्यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते, आम्ही मेहनत घेतलेली होती, तुम्ही सगळे बघत होता. तर आपण पाहिलं की अजित पवार नेमकं काय म्हणाले आणि याच त्यांच्या प्रतिक्रियेवरती अमित ठाकरेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं होतं. ते काय म्हणाले होते पाहूयात. मी खूप लहान आहे त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी, तर मला वाटतं राजसाहेबच देतील. त्याच्यामुळे पण निवडणुकीत मी एवढं सांगेन की हरलो असेल तरी खचलो नाही आहे, खूप शिकलो या निवडणुकीत. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा मला फरक पडत नाही. माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर माझ्या शेवटच्या निवडणुकीत तुम्ही मला जज करा असं माझी इच्छा आहे. तर या संदर्भात प्रवीण दरेकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे, त्यांचंही म्हणणं ऐकूया. अजितदादांनाही आपल्या मुलाला निवडून आणता आलं नाही, अजितदादांनाही आपल्या पत्नीला निवडून आणता आलं नाही. हरजित तो इंदिरा गांधीची पण झालेली आहे, अटल बिहारी वाजपेयी साहेब पण हरलेले आहेत, कोकणात राणे साहेब हरलेत, विलासराव देशमुख मुख्यमंत्री हरलेत, आता केजरीवाल मुख्यमंत्री हरलेत. त्याच्यामुळे मग हरण्यावर गुणवत्तेचा किंवा नेतृत्वाचा कस लागत नाही. नेतृत्व हे लोकाभिमुख असतं, लोकांनी नेता मानलं पाहिजे. निवडून आलं म्हणजे नेता होता येत नाही. तर वार पलटवार आपण पाहिले की नेमकं कसे झाले होते. अजित पवारांनी सांगितलं होतं की आपल्या स्वतःच्या मुलालाही निवडून आणू शकले नाही, त्यांच्याबद्दल काय बोलायचं असं म्हणत त्यांनी मनसेवरती राज ठाकरे यांच्यावरती निशाणा साधला होता आणि त्यावरती अमित ठाकरे म्हणाले होते की राज ठाकरेच यांना उत्तर देतील. एकंदरीतच यातून अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यातील ताणलेले संबंध दिसतात. मात्र प्रवीण दरेकर भाजपचे नेते जे आहेत त्यांनी याच्यावरती जी प्रत्युत्तर दिलं होतं, त्यांनी जी प्रतिक्रिया दिली होती